ख्रिस्त ठायमाच्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यापैकी असं कोण आहे का ज्याला काहीच चिंता नाही? असं हळूचपणे हात वर करू शकता, म्हणजे मला दिसणार. कोण आहे का? व्हेरी गुड. कारण जर चिंता नसेल, म्हणजे टेन्शन नसेल, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना टेन्शन किंवा चिंता देत असणार. ख्रिस्त ठायमाच्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची उपासना आपल्याला दिलासा देणारी, शांती देणारी आणि विसावा देणारी आहे. कारण जर तिन्ही वाचनावर लक्ष दिलं तर परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला सांगत आहे की चिंता करू नका, मी आहे. अच्छा, पहिला वाचन आपण जर लक्ष दिलं, जकर्याच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. त्याचा इतिहास जरा समजला पाहिजे आपल्याला की यहुदी लोक, इस्रायल लोक, त्यांना हद्दपात करण्यात आलं होतं आणि म्हणून लोकांनी आशा सोडून दिली होती, बेचैन झाले होते, चिंतेत होते की आमचं पुढे काय होणार. आमचं मंदिर गेलेलं आहे, जमीन गेलेलं आहे, सर्व उद्ध्वस्त झालेलं आहे, पुढे काय. आणि म्हणून अशा वेळेस जकर्या संदेष्टा येतो, सांगतो की एक राजा येणार आहे, जो शांतीचा राजा आहे, आणि तो घोड्यावर येणार नाही, तर गाढवावर बसून तुमचं तारण करणार आहे. आणि त्यावेळेस कदाचित लोकांना समजलं नाही की हा नक्की राजा कोण आहे. दुसऱ्या वाचनात आपण लक्ष दिलं तर संत पौल रोमकरास पत्र सांगत आहे की 2 प्रकारचे जीव आहेत, एक आहे शरीर आणि एक आहे आत्मा. म्हणजे जेव्हा आपण शरीराचा जीव म्हणजे ज्यांना माहीत आहे की शेतामध्ये बैल, आता तर ट्रॅक्टर आलेत, परंतु पहिला आधी बैलाने शेती करायची. आणि म्हणून जेव्हा 2 बैल असायचे, त्यांच्या खांद्यामध्ये जीव लावत, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि म्हणून ते जीव थोडंफार पुढे मागे झालं तर कधी कधी एकाच बैलाला ते जास्त वजन असते त्याच्यावरती. आणि म्हणून संत पौल सांगतो की आत्म्याचं आणि शरीराचं 2 जीव आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण शरीराचं जीव घेऊन आपण जीवन जगत असतो, आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेला आपण चिंतेत असतो, टेन्शनमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो. आणि संत पौल आपल्याला आवाहन करत आहे की आत्म्याचं जीव घ्या. कारण आपण ख्रिस्ताच्या मरणात, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात आपण जिवंत झालेलो आहोत, आणि ते जीव आपल्याला जीवन देणारा आहे. आणि शुभवार्ता आपण जर लक्ष दिलं तर ख्रिस्त स्पष्ट सांगत आहे, अहो जे ओझे घेऊन चालत आहेत, भारग्रंथ जन हो, मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. आणि पुढे जाऊन ख्रिस्त सांगत आहे की माझे जीव हलके आहे, माझे ओझे हलके आहेत. ख्रिस्त माझ्या प्रेमानो, कदाचित हे 2 गोष्टी समजणे थोडं अवघड आहे. एक ठिकाणी ख्रिस्त सांगत आहे की माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. आणि पुढे सांगतो ख्रिस्त की माझे जीव घ्या तुमच्या खांद्यावर, कारण ते हलके आहेत. नक्की कसं? एक गोष्ट सांगितली जाते, असंच एका शेतकऱ्याच्या मुलाबद्दल. छोटासा मुलगा, तो शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करत होता. पावसाच्या आधी जमीन साफ करत होता, जे काय दगड वगैरे ते सर्व काढत होता. आणि त्याचा 5 वर्षाचा मुलगा हे सर्व पाहत होता. आणि म्हणून आपल्या वडिलांना मदत करावी, आपण सुद्धा काहीतरी काम करावं अशी त्याची मनात इच्छा झाली. आणि म्हणून तो पण तुझा छोटा मुलगा, त्यांनी पण दगड उचलायला सुरुवात केली. पहिले छोटे छोटे दगड उचलले, नंतर त्यांनी पहिले एक मोठा दगड होता, आणि त्यांनी तो दगड उचलायचा खूप प्रयत्न केला. वेगवेगळ्या अँगलनी उचलायचा प्रयत्न केला, नाही उचलता आला. सारे शेवटी रडला तो, कारण त्याला असं वाटलं की मी उचलू शकतो, परंतु माझ्या ते उचलता येत नाही. करता करता तो रडत असताना त्याच्या बापाने त्याला पाहिलं. त्याचा बाप त्याच्या जवळ आला आणि त्याने आपल्या मुलाला विचारलं की बाळा, तू सर्व काय केलं का?
ही दगड उचलण्यासाठी? तुझी सर्व शक्ती तू लावली का दगड उचलण्यासाठी? आणि त्या बाळाने रडता रडता सांगितलं, हो बाबा, पण माझ्याने का दगड उचलता येईना मला. आणि तेव्हा बाबाने सांगितलं, नाही, तू तुझं पूर्ण शक्ती अजून लावली नाही, कारण तू मला अजून विचारलं नाही, माझं सहाय्य घेतलं नाही. आणि मग दोघं, बाप आणि मुलगा, दोघांनी ते दगड उचलला आणि काढून टाकला. तसं टाईम माझ्या प्रियबंधूंनो, आपल्या जीवनात सुद्धा असंच काहीतरी घडत असते की परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनात असतो, मग ते ओझं किती वजनी असलं, परमेश्वराच्या सहाय्याने ते आपण काढू शकतो किंवा उचलू शकतो. पण त्यासाठी परमेश्वराची अत्यंत गरज आहे. ख्रिस्तानाच्या प्रियबंधूंनो, आजच्या समाजामधून पाहिलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही चिंता आहे. काही चेहऱ्यावर दिसून येते की बाबा याच्या जीवनात खूपच चिंता आहे. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वागणुकीवर समजतं की यांच्या जीवनामध्ये खूपच अडचणी आहेत, दुःख आहेत. परंतु काही कशी लोक आहेत, दुःख असून सुद्धा, चिंता असून सुद्धा दाखवणार नाही. परंतु ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, सत्य गोष्ट आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चिंता आहे. मग ते शारीरिक चिंता असो, आजार असो, मानसिक चिंता असो, नात्याबद्दल चिंता असो, कामाबद्दल चिंता असेल, घराबद्दल चिंता असेल, कुटुंबाबद्दल चिंता असेल, मुलाबाळाबद्दल चिंता असेल, परंतु प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रेमांनो, जेव्हा जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये येतो, प्रार्थनेचा एकमेव उद्देश असतो की आपली सर्व चिंता आपण परमेश्वराला समर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपण चर्चमध्ये येतो मिसासाठी, तेव्हा आपल्या वेदीवरती आपल्या सर्व चिंता आपण समर्पण केल्या पाहिजे. ख्रिस्ता माझ्या प्रियबंधूंनो, चिंता येणार, पण जसं मी सांगितलं की जेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात असतो, तेव्हा ती चिंता उचलण्यास आपल्याला मदत मिळत असते. आणि म्हणून ख्रिस्त जेव्हा सांगतो की माझे जूग तुमच्या खांद्यावर घ्या, तो सांगत नाही की माझं जूग वेगळं आहे, की एकदम अजून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अजून पुन्हा स्ट्रेस देणार नाही. परमेश्वराचं जूग म्हणजेच त्याच्या आज्ञा, प्रेमाच्या आज्ञा. जेव्हा आपण प्रेमाच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये शांती येते. आणि जसं मी सांगितलं की येणार भरपूर आपल्या जीवनामध्ये दुःख येणार, संकट येणार. आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नाही की आपण कोणाकडे वळावं. आता तर मोबाईल सर्वजण वापरतात. गुगलवरती आता तर जेमिनाय आला आहे, AI आलेलं आहे. काही लोक त्याच्यावरती टाईप करून विचारतात, मी चिंतेत आहे, सोल्युशन काय? आणि AI देणार भरपूर लिस्ट, काय करायचं, ब्रिदिंग एक्सरसाइज करायची, चांगलं जेवण करायचं, चांगलं झोपायचं. हे ठीक आहे, चांगलं आहे. परंतु मानसिक आणि आध्यात्मिक जे ओझं आहे त्याचं काय? कारण जग आपल्याला केवळ शारीरिक विसावा देणार, परंतु मानसिक आणि आध्यात्मिक विसावा केवळ परमेश्वरच देऊ शकतो. आणि त्यासाठी प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. बायबल वाचन करणे अत्यंत गरज आहे. तस टायमाच्या प्रेमीनो, आज स्वतःला विचारूया की माझ्या जीवनामध्ये कोणते असं ओझं आहे की जे आजसुद्धा मला त्रास देत आहे. कदाचित झोप लागत नाही, जेवण जात नाही व्यवस्थित. एक उदाहरण असं की हा पेपर, ओके, एकदम कोरा पेपर आहे. मी किती प्रयत्न केला, हा उभा राहू शकत नाही. ओके, चांगला पेपर आहे. तर याला मी असं थोडंसं गुंडाळलं किंवा क्रम्पल केलं आणि परत उघडून प्रयत्न केला, उभं राहणार का? उभं राहणार का? राहिला, उभा राहिला. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतात, अडीअडचणी येतात, आपण तुटून जातो. परंतु जेव्हा परमेश्वर येतो आपल्या जीवनामध्ये आणि आपला पकडतो, आपण उभे राहू शकतो. दुःखामध्ये सुद्धा, संकटामध्ये सुद्धा, चिंतेत सुद्धा परमेश्वरला ते सामर्थ्य आहे
आपलं उभं राहून जीवन चालण्यासाठी. ख्रिस्ता माझ्यापर्यंत इतका सामर्थ्यशाली आपला परमेश्वर आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला परमेश्वराचा आपल्याला विसर पडतो, परमेश्वराला विसरून जातो. कारण जग आणि इतके ऑप्शन दिलेत आपल्याकडे की शेवटचा ऑप्शन परमेश्वर असतो आपला. परंतु या सर्वांमध्ये पहिला ऑप्शन म्हणजे परमेश्वर पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रियबंधनो, संत पेत्र आपल्या पहिल्या पत्रात अध्याय 5:7 मध्ये स्पष्ट सांगत आहे, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. त्याच्यावर चिंता टाका ना, कारण परमेश्वराला प्रत्येकाची काळजी आहे. आणि म्हणून जर आपल्या जीवनामध्ये असा व्यक्ती आहे ज्याला आपली काळजी आहे, मग त्याची चिंता टाकायला काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून ख्रिस्ता माझ्या प्रेमानो, जे काय असेल, कोणती चिंता मोठी असो छोटी असो, परमेश्वराला द्या. असं म्हटलं जातं की संत जॉन 23 ज्याने दुसरं विश्व महापरिषद सेकंड व्हॅटिकन काउन्सिल सुरू केलं होतं. जेव्हा काउन्सिल चालू असताना त्यांना माहिती आहे की भरपूर म्हणजे तेव्हा खूप चर्चा चालू होती चर्चमध्ये आणि खूप सारा बदल येणार होता. आणि पूर्ण जगातले सर्व बिशप्स काढण्यास आले होते, भरपूर लोक आले होते आणि खरोखर खूप मोठी सभा होती ती. पण असं म्हटलं जातं की जेव्हा प्रत्येक रात्री जेव्हा संत जॉन 23 झोपायला जायच्या अगोदर ते एक प्रार्थना करायचे. ते सांगायचे, प्रभू मी चाललो झोपायला, तुम्ही तुमच्या ख्रिस्त सभेची काळजी घ्या. प्रभू मी चाललो झोपायला, तुम्ही तुमच्या ख्रिस्त सभेची काळजी घ्या. म्हणजेच पोपला माहीत होतं की हे ख्रिस्त सभा त्याची आहे, त्याला चिंता करायची गरज नाही. आपण सुद्धा म्हणू शकतो का, हे प्रभू माझं काम, हे माझी चिंता तुझी आहे, मी चाललो झोपायला. माझं कुटुंब ही तुझी काळजी आहे, मी चाललो झोपायला. माझं काम, माझा व्यवसाय हे तुझी चिंता आहे, तुझी काळजी आहे, मी चाललो झोपायला. ख्रिस्ता माझ्या प्रेमानं ज्या दिवशी आपण आपल्या मनातून ही प्रार्थना येणार, समजून घ्यायचं परमेश्वराचं नातं घट्ट झालेलं आहे आपलं. परंतु जर झोपायच्या अगोदर आपण चिंता घेऊन झोपणार, तर समजून घ्यायचं आपण परमेश्वराला दूर ठेवलेलं आहे. आणि मग ख्रिस्ता माझ्या प्रेमानं आज विशेष प्रार्थना करूया. किती चिंता असू दे, किती संकट असू दे, दुःख असू दे, अडीअडचण असू दे, परमेश्वराला समर्पण करूया. कारण या वेदीवरती खुद्द परमेश्वर येत असतो. आणि म्हणून आपल्याला फक्त केवळ आपल्याला समर्पण करायचं आहे आणि सांगायचं, परमेश्वरा तुझी इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात हो, तुला माझी काळजी आहे, म्हणून या सर्व चिंता मी तुला समर्पण करते, तू त्याचा सांभाळ कर. आणि ख्रिस्ता माझ्या प्रेमानं परमेश्वर सांभाळ करत असतो. थोडं शांत राहूया. आणि विशेष करून ज्या चिंता आपल्या मनात आहेत, किती मोठ्या असू द्या, त्या सर्व आपण थोडं शांत राहून या वेदीवर समर्पण करूया.